भाजपचे आमदार मनीषाताई चौधरी आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. उद्धव ठाकरे यांनी टीका केलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीला बाबर जनता पार्टी असं म्हटलं. पहिली गोष्ट म्हणजे उद्धवजी हे बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत आणि बाळासाहेबांनी दोन हिंदुत्वाच्या हृदयातून ही युती तयार केली होती. आणि बाळासाहेबांनी एकदा म्हटलं होतं की ज्या दिवशी माझी पार्टी काँग्रेस होईल त्या दिवशी माझं मी दुकान बंद करेन. त्याच उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा 2019ला बाबर आम्हाला सांगण्यापेक्षा त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवं की उद्धवजीने कोणाबरोबर युती केली आणि कोणाबरोबर बसले. ज्यांनी मुंबईमध्ये जो बॉम्बस्फोट झालेला होता त्यांच्या आतंकवाद्यांबरोबर ते पहिले जाऊन बसले आणि त्यांनी स्वतःच्या मोहासाठी मुख्यमंत्रीपद घेतलं. त्यांनी आम्हाला बाबरची पार्टी बोलू नये, आम्ही हिंदुत्वावर लढणारे आहोत, आम्ही ताकाला जाऊन भांडं लपवणारी पार्टी नाही आहे, आमची पार्टी भारतीय जनता पार्टी आहे. ते म्हणतात किती गद्दार फोडा, आम्ही तुमच्या उरावर भगवा फडकू. त्यांनी जे काय करायचं ते करू द्या. जनमानसाने 2019ला पण आम्हाला मताचा कौल देऊन सर्वात मोठी पार्टी भारतीय जनता पार्टी होती. त्यानंतर त्यांचे खासदार त्यांचे आमदार का त्यांना सोडून गेलं ते त्यांनी पहिलं आत्मपरीक्षण करावं. भारतीय जनता पार्टी NDA बरोबर जे आम्ही सर्वात मोठा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे आणि त्यांनी देवेंद्रजींना सल्ला देण्यापेक्षा आता आपण किती राहिले आहोत ह्याचं आत्मपरीक्षण करावं. शेवटचा प्रश्न त्यांनी असं पण म्हटलं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जर मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गेली तर नवल वाटायला नको, कारण यामागे गद्दारीची चाल आहे. देवेंद्रजींनी विकसित महाराष्ट्र आणि मोदीजींनी विकसित भारत ज्याप्रमाणे घडवलेला आहे त्याप्रमाणे देवाभाऊंच्या सीटला कोणी हलवू शकत नाही. जे बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मनीषाताई चौधरी यांनी मांडलेली आणि देवेंद्र फडणवीस यांना कुणी हलवू शकत नाही असं विधान ते करतात. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.